आज सकाळची सुरुवात ही छान अशा काल बनवलेल्या डेटॉक्स वॉटरने केली आणि लगेच चपाती भाजी म्हणजे भेंडी आणि चपाती बनवून घेतली. तर असं आपलं बाळ जर स्वतःच्या हाताने जेवत असेल तर बघायला खरंच हे खूप छान वाटतं. आणि त्यानं स्वतःच्या हाताने नाश्ता वगैरे केला आणि तो स्कूलला गेला. मी आज नाश्त्यामध्ये घेतले होते ओट्स आणि एक केळी, हे थोडा वेळ दुधामध्ये भिजत ठेवले आणि ते खाऊन घेतले. दुपारी जेवणामध्ये होती वरण, भेंडीची भाजी आणि एक ऑमलेट बनवलं होतं, जे ऋतूच्या पप्पांना अर्धं दिलं आणि अर्धं मी घेतलं. भाकरी आणि सलाड असं सिंपल असं जेवण केलं. त्याच्यानंतर हॉस्पिटलला जाऊन आले, कारण माझा घसा काही कमी होतच नव्हता. आल्यानंतर छान अशी ऋतूने मी 1-1.5 तासाची झोप घेतली. तो झोपलेलाच होता. मी उठले, कारण माझी सकाळपासूनची जी पण सगळी कामं होती ती राहिलेली होती. जे पण डेटॉक्स वॉटर थोडंसं राहिलं होतं ते घेतलं आणि थोडा वेळ तिथंच पडले. पण डोळ्यासमोर सगळी कामं जी आहे ती फिरत होती, म्हणून म्हटलं नको आता उठायलाच लागणार. आणि अशा ज्या स्प्रे बॉटल आहेत तर मी मिशोवरून ऑर्डर केलेले, क्वालिटी वाईज खूप छान आहेत. आणि त्याच्यानंतर किचन म्हणजे दुपारी स्वयंपाक केलं, काही आवरलं नव्हतं मी आणि डिरेक्टली जे आहे ते मी दवाखान्यामध्ये गेले आणि आल्यानंतर मग लगेच जेवण वगैरे करून झोपून गेले. किचन आवरलं आणि लगेच 6 किंवा 6:15च्या दरम्यानचे माझं सलाड बनवायला घेतलं. त्याच्यामध्ये काकडी, एक टोमॅटो घेतलं, थोडासा कांदा आणि स्प्राउट्स घेतले, थोडंसं दही टाकलं आणि मला तर ते ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून खूप आवडतं. थोडंसं मीठ टाकून ते मिक्स करून घेतलं. आता हे माझ्यासाठी बनवलं होतं, पण ऋतूला पण ते खायचं होतं आणि जे पण काही मी माझ्यासाठी बनवेल ते त्याला खूप आवडतं, म्हणून मी जे आहे ते दोघांसाठी बनवत असते. आणि असंही तो तिखट खातो, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि संध्याकाळी दुपारचा भरपूर स्वयंपाक होता, म्हणून फक्त जे कच्च्या टोमॅटोची छान अशी चटणी केली. आणि आजचं वेट म्हणाल तर आज वेट आलं होतं कालच्यापेक्षा 150 ग्रॅम.